तर नमस्कार, मी ईशा. तर तुम्ही म्हणसाल फिल्टर लावला का? नाही, सूर्यप्रकाश आणि बल्बचा कमाल हा. तर प्रत्येकाला घरात कामं ठरवून दिलेली असते आणि तशीच मला एक काम ठरवून दिलेलं आहे, रोज झाडू मारायचं. तर मम्मी मला रोज सकाळ सकाळ बदाम आणि मूग खायला देते. मम्मी म्हणते तुझी गेलेली बुद्धी तरी परत येईल. माझी बुद्धी जागे असून मला असं का म्हणतं मलाच कळत नाही आता. तर सकाळी मस्तपैकी रेडी वगैरे होऊन मी निघाले शाळेत. शाळेत काय मोबाईल नेऊ शकत नाही, अलाउड नाही शाळेत. तर फायनली शाळेतून आले. ही बॅग तर मोकर जड झालती मला, वैताग आलता यायचा मला पार. एक्झाम वगैरे होऊन पार्ट 3चं पुस्तक संपलं, लगेच पार्ट 4चं पुस्तक हाजीर. पार्ट 4च्या पुस्तकामधून नोट्स वगैरे काढल्या. मग गेलो आम्ही खाटच्या शेड नोट्स वगैरे काढून झाल्या. तर शेड काल तो म्हटलं चला पेरू तरी येऊ, पेरू तरी बघू. पेरूला काय पेरूच नव्हते. आणि एकदा आमच्या आजीचं म्हणणं तरी ऐका. काय हा मस्त, लय भारी स्टाईल दिसते आई. आणि याचं म्हणणं आहे एकदा तुम्ही ऐकून घ्या बरं काय म्हणतोय. फॉलो करो, कमेंट करो, शेअर करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा, नसेल आवडला तरी फॉलो करा, कारण आपले फॉलोअर्स खूप कमी आहे.